नमस्कार, मी सुदेशना. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. अतिक्रमण विरोधी पथकाचे पहिले पाढे 55. शिवाजीनगर भागातील अतिक्रमण जैसे थे. नांदेड जिल्ह्यात महालोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद. दिवाणी फौजदारी अनेक प्रकरणे निकाली. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळे मराठवाड्यावर बेमोसमी पावसाचे काळे ढग. नातेवाईकांचा सामंजस्यपणा आणि मानसोपचार तज्ञांचा सल्ला. शेतकऱ्याच्या आत्महत्येवर उपाय. प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिबा जोशी यांचं मत. आता बातमीपत्र विस्ताराने. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची कार्यवाही नेहमीचीच असून आज शिवाजीनगर भागातील उड्डाणपुलानजीकचे अतिक्रमण या पथकाने उठविले. महानगरपालिकेच्या या पथकाची कार्यवाही नेहमीचीच झाली असून पथक पुढे गेल्यानंतर पुन्हा अतिक्रमण जैसे थे होत आहे. नांदेड शहरातील मुख्य रस्त्याला लागून असलेल्या इमारतींपुढे तसेच शहरातील मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहतूक व्यवस्थेला देखील याचा मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. शिवाजीनगर भागातील नागरिकांना या अतिक्रमणाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 10 ते 15 दिवसापासून शिवाजीनगर उड्डाणपुलाखाली असलेल्या मोकळ्या जागेमध्ये विटा रचून कच्चे बांधकाम करून काही व्यापाऱ्यांनी आपले स्टोर्स तयार केले होते. महानगरपालिकेच्या जागेवर असलेल्या कच्च्या बांधकामाचा परिसरातील नागरिकांना त्रास होत होता. याबाबतच्या तक्रारी देखील आल्यावर आज अतिक्रमण विरोधी पथकाने हे अतिक्रमण उठविले. शहरातील शिवाजीनगर भागातील पूल विक्रेते व शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या खाली निक्की बार आणि अग्रवाल या दोन व्यक्तींनी महानगरपालिकेची कसल्या प्रकारची परवानगी न घेता अनाधिकृतरित्या रूम्स बांधकाम केलेले आहेत. त्याच्यामध्ये ते त्यांचे घरगुती साहित्य किंवा दुकानाचे साहित्यावर ठेवलेले होते. याच्या बाबतीमध्ये गेल्या 15 दिवसापासून अनेक लोकांच्या तक्रारी होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकाच्या माध्यमातून शिवाजीनगरच्या परिसरातील फुल विक्रेते त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आणि शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या खाली या दोन्ही रूमला आज 1 दिवसाची मुदत देऊन त्यांनी उद्या सकाळी रविवारच्या दिवशी सकाळी दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांनी रिकामे करून देतो असं त्यांनी हमी दिली आहे. म्हणून ही रिकामे करण्याची कारवाई आज आपण या ठिकाणी करत आहोत. उड्डाणपुलाखाली असलेले हे कच्चे बांधकाम उठवल्यानंतर या अतिक्रमण विरोधी पथकाने शिवाजीनगर भागातील फुटपाथवर आणि मुख्य रस्त्याला लागून असलेले काही फुल विक्रेत्यांची दुकाने देखील उठविली. अतिक्रमण विरोधी पथकाची ही कारवाई नेहमीचीच असून पथकाने एकदा अतिक्रमण उठवल्यानंतर पुन्हा दुकाने आणि फेरीवाले जसे ते आपली अतिक्रमणे उभी करत आहेत. युरोपातील न्यूयॉर्क येथे 2 महिन्यापूर्वी झालेल्या हिमवृष्टीमुळे सध्या नांदेडसह मराठवाड्यातील हवामानात कमालीचा बदल झालेला आहे. या बदलामुळे मात्र शेत पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी वर्तवली आहे. मागील 2 दिवसापासून वातावरणामध्ये कमालीचा बदल झालेला आहे. हिवाळ्यातील थंडी गुल होऊन बोचऱ्या थंडीमुळे नागरिक हैराण झालेले आहेत. पुढील 24 तासामध्ये बोचऱ्या थंडीचा तडाखा राहणार असून तापमानातही कमालीची घट होईल असा अंदाज शहरातील महात्मा गांधी मिशन संस्थेचे खगोलशास्त्रज्ञ तथा अंतराळ शास्त्रज्ञ केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे प्रभाव क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जाणवत आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील काही ठिकाणी सायंकाळी उशिरा पाऊस झाला आहे. ही परिस्थिती आगामी 48 तास तशीच राहणार असल्याचेही औंधकर यांनी यावेळी म्हटले. गेल्या 2 दिवसापासून नांदेड शहरावरचं तापमान किंवा वातावरण जे आहे हे ढगाळ दिसतंय आणि आज सकाळीपासून आपल्याकडं गारठा किंवा थंड वारे सुरू झालेले आहेत. सध्या वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग पाहता येणाऱ्या 2 दिवसापर्यंत ही जी परिस्थिती आहे हे कायम राहील. एकूणच गेल्या महिन्यामध्ये न्यूयॉर्कमध्ये जो बर्फ पडला अमेरिकेमध्ये त्याचा परिणाम आता आपल्या भारतातील महाराष्ट्र नंतर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश ज्या भागाकडे दिसू लागलेला आहे आणि त्यामुळे जेट स्ट्रीम किंवा जो पोलर स्फिअर आहे त्या इम्पॅक्टमुळं आपल्याकडं महाराष्ट्रात काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात देखील आज पाऊस झालेला आहे आणि गारपीट देखील झालेली आहे. ही परिस्थिती पाहता आता या 2 दिवसामध्ये पुन्हा आपल्याकडे गारपीट अपेक्षित आहे आणि पुढच्या महिन्यात जानेवारी फेब्रुवारी यामध्ये मध्यामध्ये पुन्हा गारपीट अपेक्षित आहे. नांदेड शहरातील तापमानाचा पारा कमी झाला असून आज 25 डिग्री सेल्सिअसच्या आसपास होता. आणखी काही दिवस तापमानाचा पारा असाच घसरणार असून थंडीची तीव्रता अधिक वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वातावरणामध्ये सुधारणा न झाल्यास नांदेड जिल्ह्याला गारपिटीचा देखील तडाखा बसण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीमध्ये असलेले शेतातील कापूस, तूर, हरभरा, ज्वारी, करडई, गहू या पिकांसह आंब्यालाही तडाखा बसण्याची भीती व्यक्त केली आहे. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र.
शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. वर्षानुवर्षांपासून खटले प्रलंबित राहिल्यामुळे फिर्यादी आणि आरोपी दोघांनाही न्यायालयाचे खेटे मारावे लागतात. त्यावर लोक अदालत हा चांगला पर्याय असून आज जिल्ह्यातील सत्र न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. आपल्यावर कुणी अन्याय केला, अत्याचार केला की आपण पोलीस स्टेशनचा अथवा न्यायालयाचा दरवाजा ठोठावतो, परंतु न्यायालयामध्ये देखील वर्षानुवर्षे निकाल पेंडिंग राहून फिर्यादीला अनेक वेळा न्याय मिळताना दिसत नाही. अशा वेळी फिर्यादी नैराश्यामध्ये जाऊन न्यायालयाचे खेटे मारणाऱ्या फिर्यादीचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास कमी झाल्याचे दिसून येते. प्रशासनाकडून अथवा राजकारण्यांकडून एखाद्या समस्येवर प्रतिसाद मिळत नसेल तर लोक आंदोलने करतात, उपोषणे करतात, परंतु वर्षानुवर्षापासून न्याय व्यवस्थेकडून त्यांच्या प्रकरणावर निकाल लागत नसेल तर अशा वेळी मात्र न्याय व्यवस्थेच्या विरोधात आतापर्यंत तरी कुणी बंड पुकारलेले नाही. त्याबाबत जागरूक असलेली न्याय व्यवस्था वेळोवेळी महालोक अदालतीचे आयोजन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न करते. त्याचाच एक भाग म्हणून वर्षानुवर्षापासून किंवा अनेक वर्षापासून पेंडिंग पडलेल्या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी आज जिल्ह्यामध्ये महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये आज जिल्ह्यातील फौजदारी, दिवाणी आणि गुन्हेगारी खटले दाखल झाले होते. आजचं लोक न्यायालय संपूर्ण देशात एकाच दिवशी सर्व न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेले लोक न्यायालय आहे आणि यात सरळ भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा सहभाग आहे आणि त्यामुळे त्याला राष्ट्रीय लोक अदालत म्हणून म्हटलं गेलं आहे. आजच्या या लोक अदालतीमध्ये आपण नांदेड जिल्ह्यातून कोर्टातनं आलेली अशी काही जी प्रकरणे होती ती जवळपास 10,700च्या जवळपास प्रकरणे आपण ठेवलेली होती. त्यात विविध बँकांची कर्ज प्रकरणे, मोबाईल कंपन्यांची थकबाकी आणि अशा अनेक प्रकारचे टेलिफोन कंपन्यांची थकबाकी, प्रायव्हेट ज्या खाजगी सहकारी संस्था होत्या कर्ज पुरवठा करणाऱ्या त्या संस्था, या सर्वांनी मिळून आपले प्रतिनिधी येथे पाठवले होते आणि अशा कोर्टातनं आलेल्या प्रकरणांची संख्या जवळपास 10,700 होती. त्यापैकी 283 प्रकरणे आपसात तडजोड होऊन निकाली झालेली आहे. आज न्याय प्रशासनाने महालोक अदालतीचे आयोजन करून मागील 20 आणि त्याहूनही जास्त वर्षापासून रेंगाळलेली प्रकरणे निकाली काढली. शोषित, पीडित असलेल्या कुण्याही व्यक्तीला अपेक्षा असते ती न्यायाची, परंतु आपल्या न्यायदेवतेने डोळे बंद केल्याने दोन्ही बाजूंकडून येणारे पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे दिलेला न्याय मूलभूत न्याय असतोच असे नाही. आज महालोक अदालतीने दिलेले निर्णय हे समोपचाराचे असल्याने दोन्ही बाजूंच्या तक्रारदारांना न्याय मिळणे अधिक सोपस्कर झालेले आहे. यावर्षी निसर्गाच्या झालेल्या अवकृपेमुळे जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकरी नापिकी आणि कर्जाच्या गर्तेत सापडला आहे. नैराश्यात जाऊन आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबियांनी सामंजस्याने घ्यावे, असे प्रसिद्ध मनोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिबा जोशी यांनी सांगितलं आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील पावसाची आणेवारी 40 पेक्षाही कमी असल्याची नोंद झालेली आहे. अत्यल्प पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात कमालीची घट झालेली आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चारा पाण्याचा देखील प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी उत्पादन खर्चापेक्षाही कमी उत्पन्न झाल्याने शेतकरी नैराश्यामध्ये गेला असून शेतकऱ्यावर असलेल्या बँकेचं आणि सावकाराच्या कर्जाने शेतकरी पुरता कोलमडलेला आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा दुष्काळापुढे गुडघे टेकून आत्महत्येचे विचार करत आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये रोज आत्महत्येचे सत्र सुरू आहे. नकारात्मक विचार अथवा एकच एक विचार पुन्हा पुन्हा केल्याने शेतकऱ्यामध्ये नैराश्याची भावना जागी होऊन शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होत असल्याचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिबा जोशी यांनी सांगितले आहे. त्यामध्ये सतत वारंवार कमी पडणारा पाऊस, नापिकी, कर्जाचं ओझं आणि या सगळ्यातून त्या व्यक्तीला जीवनामध्ये कुठेच असा प्रकाश किरण दिसत नाही आणि पर्यायाने आपलं जीवन संपून टाकावं अशा प्रकारचा तो विचार करायला लागतो. सगळ्यात पहिल्यांदा अशी गोष्ट आहे
की हल्लीच्या दिवसामध्ये माणसामधला एकोपा कमी झालेला आहे आणि त्यामुळे नैसर्गिकतः हा मनुष्य हा एकांगी पडत चाललेला आहे. असा जो विचार करणारा मनुष्य आहे याच्यामध्ये काही प्राथमिक लक्षणं दिसतात. त्यामध्ये बेचैनी, घबराट, न येणारी झोप, सतत मरणाबद्दलची चर्चा करणं, मरणाबद्दलचा विचार करणं, ह्या जर आपण लवकर ओळखू शकलो तर मला असं वाटतं की आपण त्या व्यक्तीला आत्महत्येच्या पायरीपर्यंत जाऊन देऊ शकणार नाही. नैराश्याने ग्रासलेल्या शेतकऱ्याच्या वर्तनात आणि वागणुकीमध्ये त्याचबरोबर बोलण्यात आणि वचनामध्ये देखील बदल होतात. ते नातेवाईकांनी वेळीच समजून घेऊन अशा शेतकरी बापाला अथवा शेतकरी भावाला समजून घेतले पाहिजे आणि त्याला आधार दिला पाहिजे, असा सल्ला शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना डॉक्टर दिबा जोशी देतात. त्याच्या स्वभावामध्ये हल्लीच्या काळामध्ये काही परिवर्तन झालेलं असेल तर ते आपण लगेच ओळखावं आणि मानसोपचार तज्ज्ञाकडे त्याला आणावं. त्याचबरोबर जनरल प्रॅक्टिशनर जे आहेत त्यांच्याकडे पण विविध तक्रारी घेऊन लोक येत असतात. बऱ्याच वेळेस काय होतं की आत्महत्या करणारा मनुष्य अगोदर बोलतो आत्महत्येबद्दल असं सांगितलं जातं आणि ते खरं आहे. त्यामुळे एखाद्याने आपल्याकडे कुणाच्याही बोलण्यात अशी जरी इच्छा व्यक्त केली तर आपण ती हसण्यावर न नेता त्याचा गांभीर्याने विचार करावा आणि त्या व्यक्तीला डॉक्टरांपर्यंत जर पोहोचवलं तर समुपदेशन, औषधोपचार, काउन्सिलिंग आणि सपोर्ट या सगळ्या माध्यमातून आपण त्याच्या आत्महत्येला काही प्रमाणात तरी निश्चित प्रतिबंध करू. शेतकरी आपल्या शेतामध्ये बियाणे खते ओततो. तो केवळ बियाणांची पेरणी करत नाही तर तो निसर्गाशी एक प्रकारे जुगारच खेळतो. बँकांकडून अथवा सावकाराकडून कर्ज काढून निसर्गाशी जुगार खेळणाऱ्या या शेतकऱ्याच्या हिमतीला खरोखरच दाद दिली पाहिजे. जीवनातल्या मोठमोठ्या संकटांना आणि समस्यांना सामोरे जाणारा शेतकरी राजा बळीराजा केवळ एका वर्षाच्या कोपणाऱ्या निसर्गापुढे हातबल होऊन आपले गुडघे का टेकतो हा प्रश्न असून याचे खरे उत्तर शेतकऱ्याला आत्महत्येमध्ये सापडणार नाही तर त्याला समजून घेणाऱ्या त्याच्या नातेवाईकांकडे, त्याच्या मित्रांकडे आणि तज्ज्ञ अशा मानसोपचार तज्ज्ञांकडे सापडणार आहे. त्याकरिता शेतकरी राजाने आत्महत्येचा विचार आला अथवा नैराश्य आले तर तज्ज्ञ मानसोपचाराचा सल्ला घेणे गरजेचे आहे आणि हा सल्ला अगदी मोफतमध्ये देणारे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिबा जोशी आणि त्यांचा समूह आहे. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. अतिक्रमण विरोधी पथकाचे पहिले पाढे 55. शिवाजीनगर भागातील अतिक्रमण जैसे थे. नांदेड जिल्ह्यात महालोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद. दिवाणी फौजदारी अनेक प्रकरणे निकाली. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळे मराठवाड्यावर बेमोसमी पावसाचे काळे ढग. नातेवाईकांचा सामंजस्यपणा आणि मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, शेतकऱ्याच्या आत्महत्येवर उपाय. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिबा जोशी यांचं मत. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.